आणि यानंतरची एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। बातमी छत्रपती संभाजीनगर मधली आहे। भावी डॉक्टर तरुणीला भरधाव पाण्याच्या टँकरनं चिरडल्याचा हा प्रकार घडलेला आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या वर्षात ही तरुणी शिकत होती। वडिलांसह दुचाकीवरून रुग्णालयात जात असताना बाबा पेट्रोल पंप जवळ हा अपघात झालाय। दीक्षा काळे असं मृत तरुणीचं नाव आहे। क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय। एका टँकरनं या तरुणीला चिरडलेला आहे। या दुर्दैवी घटनेमध्ये या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीचा मृत्यू झालेला आहे। सरपंचाच्या हत्येनं राज्यभरात खळबळ उडालेली आहे। पुणे जिल्ह्यातल्या शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांच्यावर कोयत्यानं वार करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। जमिनीच्या वादातनं हत्या झाल्याचा संशय व्यक्त होतोय। या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना अटक केली आहे। हल्लेखोरांनी सरपंच प्रवीण गोपाळे यांच्यावर भर रस्त्यात भीषण हल्ला केला। सीसीटीव्ही फुटेजमधून सगळं समोर आलंय आणि ही दृश्य पाहून तुमचा थरकाप उडेल। प्रवीण गोपाळे साईबाबांच्या मंदिरासमोरच्या रस्त्यावर एका व्यक्तीशी बोलत होते। त्यावेळी दुचाकीवरून 2 जण आले आणि युटर्न घेऊन त्यांच्या बाजूनच माघारी गेले। नंतर 2च मिनिटांनी दुचाकीवरून 3 जण येऊन पुढे निघून गेले, पण 2 मिनिटात माघारी येऊन त्यांनी गोपाळ्यांच्या डोक्यावर कोयत्यानं वार केले। त्यामुळे गोपाळे जीव वाचवण्यासाठी तिथून धावू लागले। मात्र अवघ्या 10 फुटांवर त्यांना घेरून त्यांच्यावर सपासप वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रवीण गोपाळे यांना उपचारांसाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण इथे त्यांचा मृत्यू झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच असलेले प्रवीण गोपाळे यांची जमिनीच्या वादातून हत्या झाल्याची परिसरात चर्चा आहे। सरपंच प्रवीण गोपाळे यांच्या हत्येनंतर शिरगावमध्ये बंद पुकारण्यात आला। परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला। आता पोलीस तपासात या हत्येमागचं खरं कारण आणि मास्टरमाइंड यांची नावं समोर येतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।